नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण कोपऱ्यापर्यंतच्या बाहीवरती सध्या खूप ट्रेंडिंगला असणारी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी जी आपली 3/4 स्लीव्ज असते ना, नॉर्मली आपण ज्या पद्धतीने तिला कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे मी तिला कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी स्लीव्जला अगदी मधोमध फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि ही जी आपली फोल्डिंगची साईड म्हणजेच घडीची बाजू आहे ना, तेथून त्याच्या पुढच्या साईडला 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. सेम याच पद्धतीने वरच्या बाजूला देखील 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे दोन्हीही पॉईंट्सला जुळवत एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला वरच्या बाजूने खालच्या साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 2 इंच घेऊन इथे देखील एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मग इथे एक असा बॉक्स तयार होईल. त्यानंतर त्याच लाईनपासून खालच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 4.5 इंच म्हणजेच 4.5 इंच घेऊन येथे देखील एक सरळ लाईन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो आपला 4.5 इंचाचा बॉक्स होता ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे टेपला ठेवून घेऊन अगदी मधोमध फोल्ड करून मग त्याचा इथे मध्य काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा हा त्याचा माझा मध्य आला होता. तर त्यालाच फॉलो करत असं व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अर्धवर्तुळ आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपल्या इथे आकार अगदी बरोबर यावा याकरिता आपण त्याचा मध्य काढून घेतला होता. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या बॉक्समध्ये असा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आपला खालचा बॉक्स होता ना, तेथे देखील असा छोटासा कर्व आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला स्लीव्जवरती डिझाईन तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर या स्लीव्जला ओपन करून घ्या. माझी डिझाईन ही समोरच्या बाजूवरती उमटून आलेली आहे. जर तुमची नसेल आली तर अशा पद्धतीने स्लीव्जला तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि तिला फोल्ड केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हाताने असं थोडंसं थापून घ्या. मग ती डिझाईन तुमच्या समोरच्या बाजूवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आणि येथे बघा आपण नॉर्मली स्लीव्जला खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन ठेवतो. तर तितकीच खालच्या बाजूला मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला संपूर्ण स्लीव्जला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे तुम्ही जर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जेथे जेथे डिझाईनमध्ये कर्व आकार आलेला आहे ना, म्हणजेच थोडासा गोलवा आकार, तो आकार आल्यानंतर जी आपली नीडल आहे तिला मी आतमध्ये तशीच ठेवून घेऊन फक्त आपला जो ह्या स्लीव्जचा पार्ट आहे त्याला फिरवून घेऊन मग पुन्हा जसा आपल्या डिझाईनचा आकार वळतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत येथे संपूर्ण स्लीव्जला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिचिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि येथे जर तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल आणि तुम्हाला जर डिरेक्टली स्लीव्ज आणि अस्तरची डिझाईन एकसाथ स्टिच करता येत नसेल तर आपल्या ज्या बॉल पॉईंट पिन्स असतात ना, त्या अगोदर तुम्ही याला लावून घ्या. म्हणजे तुमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर इकडे तिकडे हलणार नाही. आणि आपण हा जो स्लीव्जची डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे ना, ती अगदी तुमची जशीच्या तशी स्टिच केली जाईल. त्यानंतर आता येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपला डिझाईनचा मधला पार्ट होता ना, इथे जो हा मधला पार्ट आला आहे त्याला अगदी काळजीपूर्वक कट करा. तुमची ही जी कटिंग आहे ती त्या शिलाईवरती जायला नको आहे. अगदी व्यवस्थितरित्या या डिझाईनला थोडंसं आतल्या बाजूला एक्स्ट्राचं कापड ठेवून कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर या डिझाईनच्या आतील बाजूस हे जे आपण एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना, त्या कापडावरती अगदी व्यवस्थितरित्या आपण जसे गळ्याच्या आकाराभोवती छोटे छोटे कट्स देऊन घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स दिल्यामुळे काय होईल, आपण जशी डिझाईन ड्रॉ केली आहे तोच आकार आपण अस्तरला पलटी केल्यानंतर दिसून येईल. त्यामुळे ते आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे.
इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच अस्तरला आतल्या बाजूला पलटी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो स्लीव्जवरती आकार ड्रॉ केला होता ना, त्या संपूर्ण आकारावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या टॉप स्टिच म्हणजेच इथे तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपण डिझाईनचा आकार ड्रॉ करून घेतला होता त्याच आकाराला फॉलो करत इथे तुम्हाला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत असते. तर प्लीज तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला अशा पद्धतीने अस्तरच्या चारही बाजूला तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या लावून घेऊन मग जे हे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला मेन फॅब्रिकवरती स्टिक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. तुम्हाला जर हवं असेल तर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने एकमेकांना स्टिच करतो ती देखील पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना डिरेक्टली चारही बाजूने स्टिच केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड राहतं ना, त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसरी देखील स्लीव्ज असेल ना, तिला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे. त्यानंतर इथे मी काही व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि सुईमध्ये अशा पद्धतीने 4 स्टँड म्हणजेच 4 पदरी धागा देखील ओवून घेतलेला आहे. इथे माझ्या ब्लाऊजला व्हाईट कलरचेच मोती सूट होत होते, त्यामुळे मी व्हाईट कलरचेच मोती घेतलेले आहेत. जर तुमच्या ब्लाऊजला गोल्डन कलरचे मोती सूट होत असतील तर तुम्ही त्या कलरचे मोती घ्या. त्यानंतर सुईला अशा पद्धतीने खालच्या बाजूने घेऊन वरच्या साईडला मग त्या सुईमध्ये हा जो मोती आहे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने ओवून घेतो सेम त्याच पद्धतीने इथे देखील ओवून घ्यायचा आहे. आणि मग नंतर तो जी आपली समोरची बाजू होती ना, त्यावरती खालच्या बाजूला घेऊन पॅक करून घ्यायचा आहे. सेम तुम्हाला अशाच पद्धतीने जी उरलेली 4 मोती असतील ते असेच स्टिच करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल, येथे मी एकूण 5 टोटल मोती स्टिच केले होते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त देखील मोती स्टिच करू शकता. आणि याच्या 2 मोतींमधला जो गॅप आहे तो मी जास्त नाही ठेवला, अगदी जवळजवळ घेतलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅप देखील ठेवू शकता. जर तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला ही एकच स्लीव्ज डिझाईन करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसऱ्या साईडची स्लीव्ज असेल ना, तिला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता आपल्या स्लीव्जचा फायनल लुक बघा किती छान दिसतोय. स्लीव्जची डिझाईन एकदम सिंपल आहे. आपण कुठेही येथे लेसचा वापर केलेला नाही आहे. फक्त मोतीमुळेच आपली स्लीव्जची डिझाईन किती छान उमटून दिसतीये. मला इथे स्लीव्जला लेस न लावता फक्त मोतीवरच या स्लीव्जचा लुक आणायचा होता. त्याकरिता मी इथे लेसचा वापर केला नाही. जर तुम्हाला तुमच्या बाईला आणखीन जास्ती हेवी लुकचं द्यायचा असेल तर तुम्ही इथे लेस देखील लावू शकता डिझाईनच्या कडेने. आणि त्यानंतर शेवटी मग तुम्ही आपण ज्या पद्धतीने इथे मोती टक केले होते ना, ते करू शकता. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.